सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधूरा है या स्टोरीचे 45 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. रोहित आजच राणीसाठी गाडी घेऊन आला आणि आजच तिला गाडी शिकवायला सुरुवात केली त्यानं. राणीला गाडीतली ABCD सुद्धा माहीत नव्हती. रोहितनं तिला डायरेक्ट गाडीवर बसवलं आणि म्हणाला, राणी आता गाडी सुरू कर. आणि ती घाबरली आणि म्हणाली, नाही सर, मला भीती वाटते. आणि रोशन म्हणाला, दादा अरे डायरेक्ट त्या गाडीवर कशा बसतील? वहिनी तू थांब, मी शिकवतो. असा रोहित म्हणाला, नको. आणि त्यानं रोशनला पाठीमागं ढकललं आणि स्वतः राणीच्या पाठीमागं बसला आणि तिच्या हातावर हात ठेवून तिला मूठ कशी ओढायची ते सांगत होता. पाठीमागून तो तिला चिकटला होता आणि आत्ता जर तो अशी तिला गाडी शिकवायला लागला तर बिचाऱ्या राणीचं काय होणार? त्याच्या हॉटनेसने ती वितळून चालली होती आणि आत्ता त्यानं तिच्या हातावरून हात बाजूला घेतले आणि म्हणाला, तू मूठ ओढ. तसं राणीनं जोरात मूठ ओढली आणि गाडी खूप जोरात पुढं निघाली. पुन्हा रोहितनं घट्ट तिचा हात मुठीवर दाबून पकडला आणि राणी खूप खूप शहारली. रोहित आता तिच्या मानेवरून डाव्या बाजूनं पुढं बघत होता आणि तिला म्हणाला, राणी इतक्या जोरात मूठ नाही रेस करायची. आणि त्याचे ओठ कधी त्याची दाढी तिच्या मानेला पाठीला स्पर्श करायची. आणि आता राणीला डोळे मिटून घेतले राणीनं आणि त्याचा स्पर्श फील करत होती. आणि रोहित म्हणायचा, राणी नीट पुढं बघ, व्यवस्थित बघ, मी कसा शिकवतोय. आणि राणीचं मात्र कुठेच लक्ष नव्हतं. ती फक्त त्यानं घट्ट दाबलेल्या तिच्या हाताकडे बघायची. आणि आता रोहितचं मिशन होतं राणीला स्कूटी शिकवणं आणि राणीचं मिशन होतं रोहित. मग आता त्यानं 1-2 राऊंड तसेच काढले आणि थांबला. आणि खाली उतरून तिला म्हणाला, काय समजलीस? जे सांगितलं ते लक्षात आलं ना? आणि आता राणीनं जीभ चावली आणि तो पुन्हा म्हणाला, बोल, मी काय काय शिकवलं? आणि राणी म्हणाली, सर आणखीन एकदा सांगता का? मी काहीच नाही ऐकलं. आणि रोहित वैतागून म्हणाला, नॉनसेन्स कुठली, कुठे लक्ष असतं? तुला नीट लक्ष पण देता येत नाही का? मला तुला 2 दिवसात स्कूटी शिकवायची आहे. आज आणि उद्याचा दिवस माझ्या हातात आहे. परवा रोशनची एंगेजमेंट आहे आणि त्यानंतर कॉलेज सुरू होईल आणि मला कारखान्यावर सुद्धा जायचं आहे. आणि असा तो तिला ओरडत होता. आणि राणी म्हणाली, सर फक्त आणखीन एकदा सांगा, मग मी नीट लक्ष ठेवते. आणि मग रोहित म्हणाला, आता एकदा सांगणार, जर नाही आलं तर मग तुझी तू शिक. आणि राणी म्हणाली, मी मागितली नव्हती स्कूटी तुमच्याकडे, तुम्ही कशाला आणली? मी जाते रिक्षानं. असं म्हणून राणी रागात निघाली. तसा रोहितला राग आला. त्यानं तिच्या हाताला पकडून खचकन पाठीमागं ओढून घेतली आणि राणी पुन्हा पाठीमागं येऊन त्याच्या छातीवर धडकली. तसं राणीचं मनगट दुखलं. त्यानं घट्ट पकडल्यामुळे शरीरात पुन्हा काहीतरी हालचाल झाली आणि रोहित तिला रागात म्हणाला, तसं तर तू मला साधी 50 रुपये पण मागत नाही, पण माझ्या घरात तुझी काळजी घेणं माझं कर्तव्य आहे आणि मी जे करतोय ते योग्य आहे. मला उलट बोलायचं नाही. मी मूर्ख आहे म्हणून हे सगळं करतोय का? आणि मग राणी त्यानं पकडलेल्या हाताकडे बघत म्हणाली, मग सांगा ना, तुम्ही हे सगळं का करता? रोहितनं आता तिचं मनगट सोडलं आणि म्हणाला, का करतो म्हणजे? आणि मी तुला विचारू का की तू माझी कामं का करतेस? तुला उत्तर देता येईल का? राणी म्हणाली, हो देईन की मी उत्तर, त्यात काय इतकं? रोहित म्हणाला, ओके, मग जे तू उत्तर देशील ना तेच माझं पण उत्तर असेल. सांग, तू माझ्यासाठी का करतेस? का माझी काळजी घेतेस? माझे कपडे, माझा लंच, माझा ब्रेकफास्ट, माझ्या सगळ्या गोष्टीची काळजी काय करतेस? आणि राणी पटकन म्हणाली, कारण मी तुम्हाला माझा नवरा मानते म्हणून. आता बोला, तुम्ही का माझ्यासाठी इतकं करता? आणि आता रोहितसुद्धा तिचंच उत्तर तिला देण्यासाठी म्हणणार होता की कारण मी तुला माझी बायको मानतो म्हणून, पण तो असं न म्हणता मध्येच थांबला. बायको मानतोय असं म्हणाला नाही आणि गप्प बसला. आणि त्याला कळत होतं राणी त्याच्याकडून काय वदवून घेण्याचा प्रयत्न करते.
आणि राणी हाताची घडी घालून म्हणाली, बोला ना सर, काय झालं? मी तुम्हाला नवरा मानते आणि तुम्ही, तुमचं काय? आणि तो थोडेसे आडेवेडे घेत म्हणाला, हो, मी सुद्धा तुला बायको मानतो, पण त्यात काही क्लॉज आहेत. पूर्ण नवरा बायको नाही आपण, आणि हे तू लक्षात ठेव, कारण तो क्लॉज तू स्वतः घातला आहे. आणि राणी म्हणतच म्हणाली, चुकलं माझं, आणि मी ती अट घातली आणि तुमच्या मनासारखं झालं. आणि मग रोहित म्हणाला, चल बस गाडीवर. राणी आता गाडीवर बसली आणि पूर्ण नवरा बायको आम्ही कधी होणार असा विचार करत होती. आणि मग त्यानं तिला पुन्हा स्कूटी कशी चालवायची ते शिकवलं. राणीच्या लवकर काही डोक्यात बसणार नव्हतं. मग रोशन पुन्हा तिथं आला आणि म्हणाला, वहिनी, अगं तू सायकल चालवली आहेस ना, मग स्कूटी चालवणं सोपं आहे गं. आणि रोहित म्हणाला, अरे, स्कूटी चालवायला पाय तरी पुरायला हवेत ना स्कूटीवरून जमिनीवर. या टिंगू लोकांचं ना असंच असतं, असं म्हणून रोहित हसला. आणि राणी चिडली आणि म्हणाली, सर, तुम्ही मला टिंगू म्हणालात? तसा रोहित तिचा शब्द पकडून ओरडून म्हणाला, ए आई, हे बघ, ही मला सर म्हणाली. तशी राणी घाबरली आणि त्याला म्हणाली, अहो, चुकून गेलं तोंडातून, आणि तुम्ही मला टिंगू म्हणालात ते सांगू का आईंना? रोशन आता त्यांची ती मस्ती बघून हसत होता आणि म्हणाला, वाव, काही कपल आहे ना तुमचं, मला खूप आवडलं. मी आणि सोनमसुद्धा असाच मजा मस्तीचा संसार करणार. आणि दादा, माझी एंगेजमेंटची शॉपिंग करायची राहिली ना. रोहित म्हणाला, रोशन, काय गरज आहे सेपरेट शॉपिंगची? दिवाळीला इतके कपडे घेतले, त्यातलाच एखादा घाल. आणि रोशन म्हणाला, नाही, मी आणि सोनम मॅचिंग करणार आहे. आजकाल तुला एंगेजमेंट कशा होतात माहीत नाही का रे? आता तिच्याच घरी एंगेजमेंट आहे आणि त्यांनी खूप मोठी अरेंजमेंट केली आहे. कॅमेरामन आहे, शूटिंग करणार आहे, आणि आमच्या कपड्यांना मॅचिंग फ्लावर्स डेकोरेशनसुद्धा केलेला सेट आहे. असं रोशन खूप भरभरून सांगत होता आणि त्याच्या एंगेजमेंटची स्वप्न बघत होता. आणि रोहित म्हणाला, फालतूगिरी आणि नुसती पैशांची उधळपट्टी, आणि यालाच म्हणतात श्रीमंतीचा माज उतरून घेणे. आणि ज्याला घ्यायचं आहे ना ते घेतील उतरून पैशाचा माज, असं म्हणून तो राणीला घेऊन पुढे गेला. आणि राणी थोडीशी वैतागून म्हणाली, सर, असं बोलतात का? रोशन भाऊजी किती खुश आहेत आणि त्यांच्या आनंदात आनंद मानायचा सोडून तुम्ही असं का बोलता हो? आणि तो तिला म्हणाला, हे बघ, ए मुली, मी असाच आहे, आणि रिअल मी बघायचं असेल तर थोडासा धीर धर. मी वाटतो तितका सोपा नाही, समजलं? हे जे तुला गोडगोड बोलतंय, प्रेमाचं नाटक करतोय, ते फक्त नाटकच आहे, समजलं का? आणि त्याच्या अशा धमकीवजा बोलण्यानं राणी थोडीशी घाबरलीच आणि गुपचूप त्यानं सांगेल तसं करायला लागली. पण त्याच्या सपोर्टशिवाय आज तरी तिनं गाडी चालवली नव्हती. आणि तो म्हणाला, बास झालं आज इतकंच, आणि बहुतेक 2 दिवसात तुला स्कूटी शिकून काढण्याचा माझा हेतू सफल होणार नाही, कारण तू गुड स्टुडंट नाही. शिक्षकांनी शिकवलेलं जो शिकतो ना तो गुड स्टुडंट असतो, आणि तूही नापास होणार आणि मलाही नापास करणार तुझा शिक्षक म्हणून, असं म्हणून तो खोलीत गेला. आणि राणीनं आता चंगच बांधला, यांना 2 दिवसात स्कूटी शिकून दाखवायचीच, आणि मी गुड स्टुडंट आणि ते गुड टीचर साबित करायचं, आणि त्याच्या मनामध्ये जागा निर्माण करायचीच. मग आज रात्री राणीला पाल काही दिसली नाही, आणि रोहित तिच्याकडे पाठ करून झोपला होता, आणि त्यानं एकदा तरी तिच्याकडे बघावं असं तिला वाटत असतानाच रोहितनं तिच्याकडे बघितलं आणि तिला म्हणाल, राणी, तू तिकडे कुसकर, मला या कुशीवर झोपायचं आहे, इच्छा झाली आहे. राणी काहीच न कळून म्हणाली, मग झोपा की, मी कुठे नाही म्हणाले. रोहित म्हणाला, नाही, तुझं आणि माझं तोंड, म्हणजेच आपण दोघं एकमेकांकडे तोंड करून नाही झोपायचं. तू तिकडे बघ, तुला तुझ्या आईची शपथ आहे. राणीला तर आता ह्याचं काय करावं तेच कळेना, आणि ती त्याला वैतागून म्हणाली, सर, ही शपथ आजच्या पुरतीच आहे ना, की आजन्म आहे? मी तुमच्याकडे कधीच बघायचं नाही ना? मग आता घरात पट्टी बांधून फिरू का डोळ्यांना? आता तो थोडासा हसला आणि म्हणाला, नाही नाही, आजच्या रात्रीपुरती आहे. आणि राणीनं जशी त्याच्याकडे चिडून पाठ केली तसं त्यानं तिच्या पाठीकडे डोळे केले आणि हाताची घडी घालून डोळे झाकून झोपला.
राणीसुद्धा झोपली आणि सकाळी उठून राणीनं बघितलं तर तो तसाच झोपला होता, अगदी सरळ रेषेत. आणि राणी म्हणाली, हा माणूस झोपेत चुकूनही हातपाय हलवत नाही. असं वाटलं होतं की झोपेत त्याचा हात लागेल, चुकून अंगावर हात टाकेल, पाय लागेल, पण झोपेतही इतके सावधान आहेत का? सैनिकी शिस्त, दुसरं काय, एक साथ सावधान, असं म्हणून राणी उठली आणि होती नव्हती ती पालसुद्धा हाकलून दिली या माणसानं. निदान तिच्या निमित्ताने त्यांना मिठी तरी मारता येत होती, असं म्हणून राणी म्हणत खोट्टू झाली. मग आज सकाळी सकाळी राणीचा मूड छान होता. आंघोळ करून केस धुवून आली. रोहित अजून झोपलेलाच होता आणि तिनं तिचे केस सोडले आणि टॉवेलनं झटकायला लागली. तशा तिच्या केसांचं पाणी त्याच्या चेहऱ्यावर आलं आणि त्याची झोपमोड झाली आणि तो तिला ओरडून म्हणाला, ए, तुझ्या त्या जटा कशाला मोकळ्या सोडल्यास, बांधून टाक. तसं राणीनं त्याच्याकडे चकित होऊन बघितलं आणि म्हणाली, सर, या जटा नाहीत, हे केस आहेत. आणि तो म्हणाला, मुलींच्या केसात. आणि राणी म्हणाली, हे केस आहेत, जटा नाही, आणि तुम्हाला मुलींच्या केसात काहीच सौंदर्य दिसत नाही का हो? असले कसले तुम्ही अरसिक आहात. तुम्ही कवी मनाचे अजिबात नाही. काही काही लोकांना बायकोचे केस बघितल्यावर काय काय सुचतं, नाहीतर तुम्ही, असं म्हणून तिनं नाक डोळे वाकडे तिकडे केले. आणि आज का तुम्ही इतके लेट झोपलात, असं विचारलं. तो आता उठला आणि पांघरुणाची घडी घालत म्हणाला, तू माझ्याकडून जास्त अपेक्षा करू नकोस तुझं कौतुक करण्याच्या वगैरे. मी आधीच तुला सांगितलेलं आहे. आणि मी कवी मनाचा नाही. मी निधड्या छातीचा, पोलादी छातीचा आणि करारी बाण्याचा सैनिक आहे. आणि राणी कमरेवर हात ठेवून म्हणाली, आणि हे बेडरूम तुम्हाला रणांगण वाटतं का? आणि मी कोण, तुमच्या समोरची शत्रू आहे का, जिला नामोहरण करण्यासाठी तुम्ही तयार असता नेहमी? आता रोहित गप्प बसला आणि गेला आंघोळ करायला. आणि आंघोळ करता करता विचार करत होता की राणी हळूहळू त्याच्या दिशेने एक एक पाऊल पुढे सरकत आहे. ज्या राणीला मी बघितलेलं आवडत नव्हतं, जिला मी स्पर्श केलेला आवडत नव्हता, आणि लगेच जाब विचारायची की का स्पर्श केला मला, ती राणी हल्ली अपेक्षा करायला लागलेली आहे. आणि हे माझ्यासाठी योग्य नाही. आता मी घरच्यांना सांभाळू की हिला? माझ्या घरचे आणि राणी एक झाली ना तर माझं काही खरं नाही. ती अल्लड आहे, लहान आहे, आणि तिच्या मनात माझ्याविषयी काही निर्माण होण्याआधीच मला थांबवलं पाहिजे सगळं, असं मनात म्हणतच त्यानं आंघोळ केली. मग राणीचा मूड होता आणि ती छान गाणी ऐकत होती. हिंदी रोमॅन्टिक गाणी लावली होती तिनं. इश्क हुआ कैसे हुआ, अच्छा हुआ जैसे हुआ, ना मैं जानू ना तू जाने, क्यों हो गए हम दीवाने. आता राणीनं हे गाणं लावलं होतं आणि ती सुद्धा गुणगुणत होती. रोहित बाथरूममधून बाहेर आला आणि त्याने तिचा मूड बघितला आणि म्हणाला, बापरे, या मुलीचं काय चाललंय कुणास ठाऊक. आणि त्यानं गाणं बंद केली. आणि राणी म्हणाली, का सर, गाणी का बंद केली? रोहित म्हणाला, मला आवडत नाही तसली गाणी. राणी म्हणाली, आता यात काय वाईट आहे? रोहित म्हणाला, आणि चांगलं काय आहे? राणी म्हणाली, सर, गाणं रोमॅन्टिक होतं, छान होतं की. आणि तो म्हणाला, यामध्ये देशभक्ती नव्हती आणि काहीच चांगलं नव्हतं. आणि बापरे, तू देशभक्तीपर गीतं ऐकू शकते, थांब, असं म्हणून त्यानं गाणं लावलं त्याच्या मोबाईलवर. कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कोम की, तू कोम पे लुटाए जा. आता हे गाणं लावलं आणि राणीनं आता सरळ तिथल्या तिथं लेफ्ट राईट कवायत सुरू केली आणि म्हणाली, असंच करायचं ना बेडरूममध्ये? सर, हे मिलिटरीचं मैदान आहे का? हे बेडरूम आहे. मी इथं माझ्या आवडीचं रोमॅन्टिक गाणे पण ऐकायचे नाहीत का? रोहित म्हणाला, ऐकू शकतेस, पण मी बेडरूममध्ये नसताना. आणि मी जेव्हा बाहेर असतो तेव्हा तू ऐकू शकते, आणि जेव्हा मी बेडरूममध्ये असतो तेव्हा तू बाहेर जाऊन ऐकू शकते. आणि राणी चिडून म्हणाली, सर, तुमचं काही नाही होऊ शकत, असं म्हणाली आणि चिडून बाहेर गेली. आणि रोहित तिला जाताना बघून म्हणाला, बरं झालं गेली, जितकी बेडरूमच्या बाहेर राहील ना तितकं चांगलं आहे माझ्यासाठी. आणि मी तिच्या मनात येणाऱ्या फिलिंग अडवू शकत नाही, पण
तिला माझ्यापर्यंत येण्यापासून अडवू शकतो. मग त्यानं दुसरंच गाणं लावलं आता आणि हसून त्या गाण्याचा आवाज वाढवला. मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन, इसके वास्ते निसार है मेरा तन मेरा मन, ए वतन ए वतन ए वतन, जाने मन जाने मन जाने मन. रोहित आता मुक्त कंठानं हे गाणं मनापासून गुणगुणत होता आणि बेडरूमच्या बाहेर उभा राहून राणीनं ते ऐकलं आणि डोक्यावर हात मारून घेतला. मग रोहितनं हेच गाणं शिट्टीवर म्हणायला सुरुवात केली आणि किती सुंदर शिट्टी वाजवतो हा असं वाटून राणी त्याच्या शिट्टीवर सुद्धा फिदा झाली आणि त्याच्यापासून दूर जाण्याऐवजी मनाने आणखीन थोडी त्याच्याजवळ गेली. मग नाश्त्यासाठी सगळे जमले होते आणि उद्या रोशन आणि सोनमच्या एंगेजमेंटसाठी सगळेजण सोनमच्या घरी जाणार होते. सोनमचे आईवडील अजून सूर्यवंशींच्या घरी आलेसुद्धा नव्हते घर बघायला. मुलगा कसा आहे माहीत होतं, सूर्यवंशींचं खानदान किती मोठं आहे हे माहीत होतं, कारण गेली वर्षभर सोनम सगळ्यांच्या संपर्कात होती. जानकीसोबत मल्हाररावांसोबत फोनवर बोलायची आणि तिचं गाव रोशनच्या घरापासून खूप लांब असल्यामुळे घाई गडबडीत येणं शक्य झालं नाही. आणि या मुलांना आपण एक करून टाकूया, लग्न करून टाकूया आणि मग सावकाश घरदार बघत बसू, असं दोन्हीकडची मंडळी म्हणाली आणि एंगेजमेंटची घाई चालली होती. आणि मग उद्या काय काय घ्यायचं या चर्चा सुरू होत्या. आणि जानकी म्हणाली, सोनमसाठी डायमंड रिंगसुद्धा आणलेली आहे, सपना ती तुझ्या ताब्यात ठेव. आणि सपना म्हणाली, हो आई. इतक्यात जानकी म्हणाली, नाही नको, नाहीतर राव दे राणी, तू तुझ्या ताब्यात ठेव. सपना तुला इतर काही कामं सांगेन मी, त्याच्यासाठी तू तयार हवीस मला. तशी सपना नाराज झाली. मोठी सून म्हणून ती रिंग माझ्याकडे सांभाळायला हवी होती असं तिला वाटत होतं. आणि राणी म्हणाली, थँक्यू आई माझ्यावर विश्वास टाकल्याबद्दल, आणि मी खूप जपून ठेवीन ती रिंग. जानकी आता हसली आणि सपनाला वाटलं, म्हणजे माझ्यावर विश्वास नाही का यांना? मी कोणतीच जबाबदारी घेण्याच्या लायकीची नाही असं वाटतं की काय? आणि तिनं चेहरा पाडला. पण आता बघूच राणी कशी ती रिंग सांभाळून ठेवते. जर राणीनं ती रिंग हरवून टाकली तर तिला सगळे ओरडतील आणि तिच्यावरचा विश्वासच उडून जाईल असं तिला वाटलं आणि पुन्हा कुठलीच जबाबदारी देणार नाहीत. आणि राणीला मी माझ्यापेक्षा वरचढ ठरवू देणारच नाही या घरात, असं म्हणून सपनाच्या मनात विष उत्पन्न व्हायला लागलं. आणि मल्हारराव म्हणाले, आपल्या सर्वांच्या गाड्या तयार ठेवा आणि उद्या ड्रायव्हर गाडी चालवतील, कोणीही ड्रायव्हिंग करणार नाही. रोहित म्हणाला, का बाबा? मल्हारराव म्हणाले, अरे कधीतरी रुबाबात जात जा की कुठेतरी. तू कायम असा करशील तर लोकांना प्रश्न पडेल, नेमका तू ड्रायव्हर आहेस की मुलाचा भाऊ? ते काही नाही, रुबाबात बसायचं आपल्या आपल्या गाडीत. आणि रोशन म्हणाला, बाबा मी कुठं बसू? आणि रोहित हसून म्हणाला, जाताना आईच्या मांडीवर आणि येताना सोनमच्या मांडीवर बस. तसे सगळे खूप हसले. राणीनं रोहितकडे बघितलं आणि मनात म्हणाली, यांना असे चावट जोकसुद्धा करता येतात का? आणि बेडरूममध्ये कसे करतात? कडक इस्त्री केल्यासारखा चेहरा, चुकूनही एकही रोमॅन्टिक शब्द तोंडातून येत नाही या माणसाच्या. आणि काय म्हणाले, माझ्या केसांना जटा का? काय माणूस आहे. राणी, कोणत्या मुहूर्तावर यानं तुला बघितलं? असं म्हणून राणी नाश्ता वाढायला लागली. आता राणीनं केला होता त्या दिवशी सारखाच सुंदर उपमा, तेही तुपाची फोडणी देऊन. सगळेजण किती छान चवीनं खात होते आणि असा उपमा पहिल्यांदाच खातोय म्हणून मागून मागून घेत होते. होता रोशन तर. आणि सगळेजण त्याचं कौतुक करत होते. आणि हे बघून सपनासुद्धा चिडत होती आणि रोहितला टेन्शन आलं. आणि रोहितने आता पहिला घास खाल्ला आणि चिडूनच उठला आणि म्हणाला, शी, हा काय उपमा आहे का? फोडणी किती करपली आहे. तसं सगळ्यांनी त्याच्याकडे चकित होऊन बघितलं. आणि जानकी म्हणाली, नाही रोहित, फोडणी परफेक्ट आहे, असं काय करतोस? आणि रोहित म्हणाला, नाहीच, मला नाही आवडलं. तसा राणीनं चेहरा बारीक केला. आणि सपना म्हणाली मनातच, आता हे काय नवीन नाटक? बायकोवर प्रेम आहे हे दाखवण्यासाठी गोड नसलेला शिरासुद्धा खाल्ला यानं. आणि इतका परफेक्ट उपमा आहे तरीसुद्धा आवडली नाही का त्याला? या दोघांचं नक्की काय सुरू आहे? आणि तर रोहित म्हणाला, आई मला हे नको. राणी लगेच म्हणाली, थांबा, मग मी तुम्हाला लगेच दुधातला शिरा करून देते. आणि रोहित म्हणाला, नको, राहू दे, त्या दिवशीसारखा बिनसाखरेचा करशील, मला नाश्ताच नको त्यापेक्षा.
तूच पटकन आवर आणि बाहेर स्कूटी शिकवतो ये. आता संपले नव्याचे 9 दिवस आणि आता लग्नाचं कौतुकही संपलं असं तो रागातच म्हणाला आणि बाहेर गेला. आणि ते सगळं तो मुद्दाम करत होता, राणीनं त्याच्यापासून दूर राहावं म्हणून. आणि राणीच्या डोळ्यात पाणी आलं. किती तिरस्कारानं बोलत होता तो. सगळ्यांना राणीचं वाईट वाटलं, पण तरीही तो उपाशी राहील म्हणून तिनं त्याच्यासाठी पटकन पोहे केले आणि सगळेजण नाश्ता करून गेले. फक्त बायका राहिल्या होत्या. आणि तेव्हा राणी जानकीला म्हणाली, आई, त्यांना म्हणा की हे पोहे तुम्ही केलेत. जानकी म्हणाली, राणी, तुम्हा दोघांचं भांडण झालं आहे का? तो असं का करतोय? आणि राणी म्हणाली, हो, म्हणूनच असं करतात, झालं आहे आई भांडण, असं म्हणाली आपली जानकी. मग जानकीनं पुन्हा रोहितला बोलावलं आणि म्हणाली, घे रोहित, पोहे खा, मी केलेले आहेत पोहे. आणि आत्ता ते पोहे खाऊन रोहित खूप खूप त्या पोह्यांची वाहवा करत होता. आणि आई, राणीला शिकव पोहे करायला, तिला अजिबात स्वयंपाक येत नाही, अजिबात काही जमत नाही. आणि वा आई, किती सुंदर पोहे आहेत गो, आणि हे सगळे ना आता मीच खाणार, असं तो म्हणत होता. आणि राणीनं आता हाताची घडी घातली आणि त्याच्याकडे बारीक बघितलं. आणि तो तिला म्हणाला, अशी काय बघतेस, मी यातला एकही घास तुला देणार नाही, माझ्या आईच्या हाताला खूप चव आहे. आणि राणी चिडून म्हणाली, मग खा ना, सगळं तुम्हीच खा, पण निदान खोटं बोलू नका, आणि हे पोहे मी बनवलेत. तसा रोहितला ठसका लागला आणि जानकीनं तोंडाला हात लावला आणि हसायला लागले. राणीनं आता त्याच्यासमोर पाण्याचा ग्लास आपटला आणि गेली स्कूटी चालवायला रागारागात. आणि तिनं स्कूटी चालू केल्याचा आवाज आला तसा रोहित घाबरला. आणि आता त्या पाठोपाठ लगेच धाडकन राणी कुठेतरी धडकून पडल्याचा आवाजसुद्धा आला. आणि रोहित खूप जोरात बाहेर पळून गेला आणि मला, बापरे, या अल्लड मुलीनं आता काय केलं, हातपाय मोडून घेऊ नये म्हणजे मिळवली. आता तो आवाज ऐकला आणि सगळेच बाहेर पळत आले. आणि राणीनं नेमकं रोहितच्या गाडीलाच तिची स्कूटी धडकवली होती आणि पाय पकडून बसली होती आणि रडत होती. आता सगळेजण पळत पळत तिच्याजवळ गेले आणि राणी, अगं असं करतात का, रोहित येईपर्यंत थांबायचं ना, असं म्हणाले. आणि रोहित तिच्याकडे खूप रागात बघत होता आणि मनात म्हणाला, तिला माझ्याच गाडीला तिची गाडी धडकवायला जमलं का, नॉनसेन्स, माझी गाडी खराब केली. आणि राणीसुद्धा गाल फुगवून रोहितकडे रागात बघत होती.